ಸ್ವಾವಲಂಬನೆಯ ಕಡೆಗೆ ಟುವರ್ಡ್ಸ್ सेल्फ सफिशियन्सी। मी 9वी मध्ये आजारी पडली होती, त्याने शिक्षण अपूर्ण राहिलं। मेरे हस्बैंड के दोनों हाथ फ्रैक्चर है। सीज़न में 2-3 हज़ार कमाते, ऑफ सीज़न में तो 400-500 भी नहीं मिलते कभी कभार। आमची परिस्थिती बिकट असल्यामुळे माझं शिक्षण 10वी झालेलं आहे। मला ना खूप शिक्षणाची इच्छा होती। ಇಂತಹ ಅನೇಕ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರು ಶಿಕ್ಷಣದ ಕೊರತೆ ಮತ್ತು ಸರಿಯಾದ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳ ಕೊರತೆಯಿಂದಾಗಿ ಕಷ್ಟಕರ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳೊಂದಿಗೆ ಹೋರಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಅವಕಾಶಗಳಿವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕೌಶಲ್ಯದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಉದ್ಯೋಗವು ಲಭ್ಯವಿದೆ. ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಪ್ರಥಮ್ ಅರೋರಾ ಸೆಂಟರ್ ಫಾರ್ ಎಜುಕೇಷನ್ ಈ ಸಂಸ್ಥೆಯು ವೊಕೇಶನಲ್ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ನ ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದೆ. किसी कारणवश उनकी आर्थिक स्थिति के कारण वो 10th तक पहुँचे या 8, 9, 10 स्टैंडर्ड तक उनकी पढ़ाई हुई है और आगे नहीं जा पाए, उनको किस तरह से रोज़गार में लाया जाए, ये उद्देश्य रखकर हमने कोर्सेज की शुरुआत की है। ಸ್ವಂತ ಕಾಲಿನ ಮೇಲೆ ನಿಲ್ಲಲು ಬಯಸುವ ಹುಡುಗಿಯರು ಅಥವಾ ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ಪೇಸ್ ಜನರಲ್ ಡ್ಯೂಟಿ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ನ ಕೋರ್ಸ್ ಅನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆ. ದೊಡ್ಡ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಕ್ಲಿನಿಕ್ಗಳಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಡ್ಯೂಟಿ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ನ ಬೇಡಿಕೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವುದನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಪೇಸ್ ಈ ಕೋರ್ಸ್ ಅನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆ. Bedside assistant course is basically a very good and bright upcoming branch. Most of the patients like stroke, that means paralysis, a patient suffering from a heart attack, then a patient suffering from amputation of the foot, accidental cases or diabetes, cancer patients who will require a prolonged treatment. In such patients, bedside assistant is very important. ये एक ऐसा फील्ड है जहाँ सबको लगता है कि सबसे उच्च दर्जे के शिक्षण प्राप्त करने वाले लोग ही जा सकते हैं, जिनके सबसे ज़्यादा गुना मार्क्स आए हैं वही इस फील्ड में जा सकते हैं, हमारे लिए नहीं है। उनको भी एक अच्छा सा कोर्स दे करके ये सिखाया जा सकता है कि मेडिकल वैद्यकीय कामकाज के अंदर उनका कितना महत्वपूर्ण रोल है। ये जो कोर्स है वो ऐसी लड़कियों के लिए डिज़ाइन किया गया है जो स्कूल ड्रॉप आउट्स हो और 8वीं उनकी मिनिमम पास होनी चाहिए। ಈ ಕೋರ್ಸ್ಗೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯಲು ವಯಸ್ಸು 18ರಿಂದ 35ರ ನಡುವೆ ಇರಬೇಕು ಮತ್ತು 8ನೇ ತರಗತಿವರೆಗೆ ಓದಿರಬೇಕು. ಸಮಾಜದಲ್ಲಿರುವ ಹೆಚ್ಚಿನ ಜನರು ಈ ಕೋರ್ಸ್ನಿಂದ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆಯಬೇಕು ಎಂಬುದು ಪೇಸ್ನ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಈ ಕೋರ್ಸ್ನ ಶುಲ್ಕವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ಶುಲ್ಕವನ್ನು ಸುಲಭ ಕಂತುಗಳಲ್ಲಿ ಪಾವತಿಸಬಹುದು ಅಥವಾ ಕೋರ್ಸ್ ಮುಗಿದು ಉದ್ಯೋಗ ಪಡೆದ ನಂತರವೂ ಶುಲ್ಕವನ್ನು ಪಾವತಿಸಬಹುದು. आमची घरची परिस्थिती पण बिकट होती, तर मी विचारलं तर फीस पण कमी होती. मी लगेच कोर्स जॉईन केला. कोर्स में बेसिक नर्सिंग स्किल्स जो है, जिसमें आपका टेम्परेचर चेक करना, बीपी देखना और पल्स देखना, ये सब आता है। इसके साथ साथ अगर बेड रिडन पेशेंट है तो उसको फीडिंग देना हो, उसका बेड पैन उसको देना, उठाना, उसके बाद उसका बेड तैयार करना। ये कोर्स सिखाने के लिए जो हमारा स्टाफ है वो प्रॉपर नर्सेस है, जिन्होंने ANM JNM किया है और डॉक्टर्स लोग हैं। ऐसे प्रमाणित कोर्स सर्टिफिकेट वाले जो लोग हैं ये कोर्स सिखा रहे हैं। अगर 8वीं 9वीं पास की भी लड़कियां यहाँ पे आती है तो हम लोग उनके ऊपर बहुत मेहनत लेते हैं। ABCD से लेके उन लड़कियों के लिए जो हॉस्पिटल्स में इंस्ट्रूमेंट्स के नाम हैं, जैसे इम्पॉर्टेंट वर्ड्स है हॉस्पिटल्स में, वो सब हम उनको यहाँ पे स्टडी करवा लेते हैं. सर्वसाधारण हॉस्पिटलमध्ये कॉमनली हे वापरलं जातं, तर ह्याचं नाव आहे शादी होके 17-18 साल हो रहे तो स्कूल का गैप भरपूर हो गया, तो इंग्लिश के लफ्ज़ बोले तो ज़रा हम लोगों को ज़रा टेंशन हो जाने का ना, तो वो हमारे जो इंग्लिश के टीचर थे उन्होंने हमको अच्छे से इंग्लिश का बताए, तो मेडिकल लफ्ज़ जो है ना तो हमको अच्छे से अभी आ रहे. मतलब नेबुलायझेशन म्हणतात. काय म्हणतात? नेबुलायझेशन. हे जे मशीन आहे याला काय म्हणतात? नेबुलायझर. नॉर्मली मतलब जैसे अपन घर में एक दूसरे से कैसी बात करते
सब हमको पढ़ाई उन्होंने वैसी बताई, इसलिए हमको मतलब अच्छे से समझ में आया। कोर्समध्ये मेन म्हणजे कम्प्युटर शिकलो आम्ही, इंग्लिश पण शिकलो. बेडसाईड असिस्टंटमध्ये जे सिलेबस होते ते पण त्यांनी समजेल अशा सोप्या भाषेतच शिकवले की जेणेकरून आम्हाला कळलं. त्याच्यावरती हाडांचा हा सापळा आहे, हा हाडांचा पिंजरा आहे, त्याच्यामुळे ते क्लासरूम में उन्हें ऐसा ट्रेनिंग दिया जाता है जिसमें ज़्यादा जोर जो है वो सब प्रैक्टिकल पे ही है. हम उनको डेमोज दिखाते हैं, वीडियोस दिखाते हैं. ये सब देख के उनका कॉन्फिडेंस लेवल स्किल्स में बढ़ जाता है. कोर्स का ड्यूरेशन जो है वो है 3 महीने का, जिसमें हम 1 महीना थियरी करते हैं क्लासरूम में और 2 महीने प्रैक्टिकल ट्रेनिंग होता है हॉस्पिटल्स में. हॉस्पिटल बोले तो पहले डर जाता है इंसान, लेकिन वहाँ के RMO, सिस्टर, सब वार्ड बॉय, मौसी, सब ने हम लोगों को अच्छे से हेल्प किए और हमारा प्रैक्टिकल भी अच्छे से हुआ. हॉस्पिटलची पण आम्हाला भरपूर माहिती मिळाली, पेशंट बघायला भेटले, आजारांची पण भरपूर माहिती मिळाली. जहाँ जहाँ पे हमारे सेंटर्स है वहाँ पे जो हमारी टीम है वो इनके प्लेसमेंट के लिए बहुत मेहनत लेती है. उसके लिए हर जगह हॉस्पिटल्स में जाके उनसे बात करके पहले ही उनको हॉस्पिटल ट्रेनिंग दिया जाता है, तो वहीं पे वो एब्सॉर्ब हो जाती है जहाँ पे डॉक्टर को लगता है कि ये लड़की बहुत अच्छे से काम कर रही है. जिन लड़कियों को वहाँ पे काम नहीं मिलता हम उनके लिए और दूसरी जगह पे जो हॉस्पिटल्स है वहाँ पे ट्राई करते हैं. तो ये बहुत इम्पॉर्टेंट है कि लड़कियाँ कम एजुकेटेड होते हुए भी जैसे GNM और ANM स्टाफ काम करती है उस हिसाब से वो मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में भी आज काम कर रही है. और डॉक्टर का भी रिज़ल्ट उनसे हमें अच्छा आ रहा है कि डॉक्टर्स बोलते हैं कि नहीं, पेस ट्रेनिंग की बेडसाईड जो नर्सेस है वो बहुत अच्छी तरीके से काम कर रही है. आमची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पेस ट्रेनिंग सेंटरने आम्हाला वर्मा हॉस्पिटल दिलं, तिथे आता आम्ही जॉबला आहेत. एक अकेला डॉक्टर कितना भी अच्छा हो अपना सारा काम खुद नहीं कर पाता. पैरामेडिकल स्टाफ का जितना इम्पोर्टेंस हॉस्पिटल चलाने में है उतना किसी का नहीं है. पेशेंट के पास जो पूरे समय रह करके उनके दुख दर्द बांटने वाला काम करते हैं वो है हमारा नर्सिंग स्टाफ एंड पैरामेडिकल स्टाफ. आम्ही पेशंट बरोबर आपुलकीचे नाते जोडून त्यांच्या मनातील हावभाव जाणून घेतो आणि पेशंटची सेवा करून मला खूप आनंद मिळतो. अभी पैसे कमा रही तभी ऐसा महसूस कर रहा है कि 5-10 रुपये के लिए हमको किसके पास हाथ फैलाने नहीं पड़ता. मला जितकी सॅलरी मिळते ती माझ्या घरच्यांना देते तर माझ्या घरच्यांनाही थोडा आनंद वाटतो. पण जसं पेस ट्रेनिंग सेंटर जॉईन केलं तेव्हापासून खूप काही वेगळंच काय असं आपण म्हणतो ना, कुठं प्रगतीकडं रस्ता मिळाला, हां वाटचाल जी काय म्हणतो ती झालं बस. ಇಂದು ನಾವು ಸೇವಾ ಮನೋಭಾವನೆಯೊಂದಿಗೆ ಇತರರಿಗೆ ಆತ್ಮಬಲವನ್ನು ನೀಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಸ್ವಾವಲಂಬಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡುವ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಬನ್ನಿ ಹೋಗೋಣ, ಪೇಸ್ನ ಜೊತೆ ಹೋಗೋಣ.